वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय जय रघुवीर समर्थ। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून सर्व संतांच्या चरणी नमस्कार करून श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 144व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आतापर्यंत आपण 143 भाग श्रवण केलेले आहेत। आजचा जो भाग आहे तो भाग क्रमांक 144। आपण विवरण घेत आहोत दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासावर, आणि या पहिल्या समासावर विवरण घेत असताना आपण 28व्या ओळीवर विवरण घेत आहोत। आता श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तात्काळ तुटे संशयाचे मुळे एकसरा। आपण भाग क्रमांक 143 मध्ये बघितलं की संत आपल्याला कोणत्या फळाची प्राप्ती करून देत असतात। संत चरणी आपण आलो, संत चरण आपल्याला एकदा काय प्राप्त झाले की आपल्याला संत संघातून कशाची प्राप्ती होत असते। या ठिकाणी समर्थाने स्पष्ट मांडलेलं आहे। आता श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तात्काळ। श्रवण केल्या केल्या एकदा काय ते श्रवण केलं, श्रवण मरणाचा विचार निजध्यासे साक्षात्कार। एकदा श्रवण माणसाकडून घडलं, मनन केलं, विवरण केलं, चिंतन केलं आणि निजध्यास घडला की मग साक्षात्कार घडतो। आणि काय साक्षात्कार घडतोय तर मग त्याची ओळख पुढे दिलेली आहे, रोकडा मोक्षाचा उधार बोलूची नाही। श्रवण मरणाचा विचार निजध्यासे साक्षात्कार, रोकडा मोक्षाचा उधार बोलूची नाही। अर्थात हे संतांचं वाङ्मय श्रवण करून, संतांचे अभंग श्रवण करून, कीर्तन प्रवचन निरूपण श्रवण करून तुमच्या आमच्या पिंडामध्ये जो आमूलाग्र बदल होतो ना, विचारामध्ये जो आमूलाग्र बदल होतो, कर्माचरणामध्ये जो आमूलाग्र बदल होतो, तीच सर्वात मोठी प्राप्ती आहे। कारण आपण विचार जर केला तर एखाद्या वासनेअधीन, एखाद्या विषयाअधीन, एखाद्या व्यसनाअधीन माणूस सहज होतो। सहज तो एखाद्या व्यसनाअधीन होताना त्याला सुरुवातीला कळतही नाही की माझी अवस्था पुढे ह्या व्यसनातून अशी होणार आहे की त्याचा मला कंटाळा येणार आहे, तिरस्कार येणार आहे, मला ते व्यसन करावं नाहीसं वाटणार आहे, सोडावं असं वाटणार आहे, पण ती वासना मला गप्प बसू देणार नाही, हे त्याला कळत नसतंय। कोणतंही व्यसन म्हणावं, कोणतीही वासना म्हणावी, कोणताही एखादा वाईट विचार म्हणावा किंवा एखादा विषयाधीन झालेला एखादा विचार म्हणावा, सुरुवातीला माणसाकडे सहज येतोय, त्यावेळेला माणसाला कळत नाही आणि ते कसं माणूस टाइमपास म्हणून एखादी गोष्ट करत असतो। म्हणतात ना की सुरुवातीला कुठेतरी टाइमपास व्हावं म्हणून, मनोरंजन व्हावं म्हणून, किंवा कुठेतरी मित्रांमध्ये गेल्यानंतर मित्र आग्रह करतात म्हणून तो प्यायला सुरुवात करतो। तो कधीतरी घेत असतो, मित्र त्याला फुकट पाजत असतात, कारण त्यांना माहितीये आज याला फुकट पाजली की उद्या एकदा का याला सवय लागली की हा आपल्याला पाजणार आहे। पण ते त्याला कळत नसतंय
की आपण सहज काम करतोय, एखादं व्यसन करतोय, आपल्याला आवश्यकता नसताना, आपल्याला गरज नसताना एक मित्र आग्रह करतात म्हणून किंवा एक संगतीला आपण आलेलो आहोत म्हणून काही टेन्शन कसलं तरी झालं म्हणून ते एखादं व्यसन करत असतात. पण त्यांना हे कळत नाही की ह्याच्यातून अजून आपण चिंताग्रस्त होणार आहोत, हे अजून टेन्शनदायक पुढे होणार आहे, हे सुरुवातीला कळत नसतं. अशा वेळी माणसाने जी त्या व्यसनाधीन होऊन, जी ती विषयाधीन वासनेअधीन होऊन उद्ध्वस्त झालेली आहेत, ज्यांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत, ज्यांचे आयुष्य बर्बाद झालेले, उद्ध्वस्त झालेले, त्यांच्याकडे पाहायला पाहिजे, त्यांचा विचार करायला पाहिजे माणसाने. म्हणजे काय, त्याला त्याच वेळेला तो आत्मबोध प्राप्त होईल आणि तो विचारापासून, त्या विषयापासून, त्या वासनेपासून बाजूला होईल. पण त्या ठिकाणी माणूस विचार करत नाही, सहज ते कार्य करत असतो. म्हणून म्हणतात की सुरुवातीला माणूस दारू पित असतो, पण नंतर परिस्थिती अशी होती की दारूच माणसाला पित असते. या ठिकाणी हा विचार करण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की एकदा काय तो व्यसनाधीन झाला, एकदा काय तो व्यसनाधीन झाला की मग नंतर त्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्याच्या घरातले कंटाळलेले असतात, त्रासलेले असतात, त्याला कुठून तरी त्या व्यसनापासून बाजूला व्हावं म्हणून इकडनं औषधान दे, तिकडनं औषधान दे, कोणी काय सांगेल ते उपाय कर, जेणेकरून हा त्या वासनेपासून बाजूला झाला पाहिजे, त्या व्यसनापासून बाजूला झाला पाहिजे, हाच एक उद्देश असतो. कारण घरातले कंटाळलेले असतात, त्यांना असं एवढं फक्त वाटतंय की कोणी पण कुठला पण औषध देऊ दे, फक्त फरक पडला पाहिजे, फक्त हा दारू पासून वेगळा झाला पाहिजे, याला दारू सुटली पाहिजे. अर्थातच कुठलीही वासना असू द्या, मग हा त्या जी काही वासना आहे त्याच्याकडे, ती वासनेपासून तो मुक्त झाला पाहिजे. ज्या कामाधीन तो झालेला आहे, त्या कामाधीन झालेल्या त्या माणसाला तो कामापासून मुक्त झाला पाहिजे. एखादा खूप रागीट आहे, त्याच्याकडून काहीही घडतंय त्याच्या हातून, त्याचा राग शांत झाला पाहिजे. एखादा खूप लोभी आहे, एवढा लोभी आहे की त्याला लोभाशिवाय कुठे काही दिसतच नाही, जिथे जातो तिथे त्याला लोभच दिसतो. अशी विषयाधीन झालेली जी माणसं असतात ती मुक्त व्हावीत, त्या व्यसनापासून, त्या वाईट वासनेपासून मुक्त व्हावीत म्हणून घरातले प्रयत्न करत असतात. त्यासाठी कोणी सांगतील ते औषध आणून देत असतात, कोणी सांगतील ते त्या पद्धतीचे जे प्रयत्न करत असतात, पण फरक मात्र कुठल्याही प्रकारे दिसत नाही. तो फरक, ते परिवर्तन त्या वासनेमध्ये, त्या विचारामध्ये, त्या कर्मामध्ये तात्काळ घडतंय अशी प्रचिती समर्थांनी या दासबोधामध्ये मांडलेली आहे. तात्काळ घडतंय. सत्संगाला एकदा काय मनुष्य आला, संतांच्या संघाला मनुष्य एकदा काय आला आणि आवडीने परमार्थ करायला लागला, आवडीने भक्ती करायला लागला, देवपूजा करायला लागला, उपासना करायला लागला, नामस्मरण करायला लागला, की त्याच्या कर्मामध्ये आपोआप परिवर्तन घडतंय. नाना प्रकारच्या औषधे घेऊनही ज्या वासनेपासून तो माणूस बाजूला होत नव्हता, ती वासना आणि त्या वासनेपासून तात्काळ मुक्त होतो, तात्काळ मोकळा होतो. ती वासना निर्वासना म्हणून त्या ठिकाणी उभी राहत असते. ज्या व्यसनापासून एखादा मनुष्य मोकळा व्हावा म्हणून काय काय अट्टहास केलेला असतो, कितीतरी प्रयत्न केलेले असतात, पण कित्येक प्रयत्न करूनही त्याला ते व्यसन सुटत नसतंय. ते व्यसन श्रवण करून सुटलं जातंय. संतांचे विचार ऐकून, संतांचं मार्गदर्शन श्रवण करून, संतांचे निरूपण, कीर्तन, प्रवचन श्रवण करून, आणि मग तो माणूस त्या वासनेपासून, त्या व्यसनापासून मुक्त होतोय. आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ, क्रियेमध्ये तात्काळ बदल होतो. असं पण नाही की कित्येक वर्षानंतर, काही वर्षानंतर नाही, काही महिन्यानंतर नाही. एकदा आपण श्रवण केलं, आपल्याला सत्य काय असत्य काय ते कळलं, पश्चाताप झाला केलेल्या कर्माचा, उपरती घडली आता पिंडामध्ये,
कुठल्या प्रकारची कर्म करायची आहेत, कुठल्या प्रकारचा परमार्थ करायचा, कुठल्या प्रकारची भक्ती करायची आहे, सत्य असत्याचा निवाडा कळला की त्या ठिकाणी काय होतंय, परिवर्तन घडलं जातंय. त्याच ठिकाणी लगेच त्याचे विचार बदलले जातात, त्याचे कर्म बदलले जातात, त्याचे गुण बदलले जातात. नक्कीच. म्हणून संतांकडे काय मागावं आपण, देवाकडे काय मागावं आपण, हे विश्वची ज्याचं घर आहे, 5 भूतांचा निर्माता तो आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, पंचभूतात्मक सगळं काही विश्वात जे जे काही दिसतंय ते सगळं भगवंताने निर्माण केलेलं आहे. मैं बोली विल्या वेदू बोले, मैं चालविले सूर्य चाले, मैं हलविल्या प्राणो हाले, जे जगा ते चालवी. हे सगळी सत्ता त्या देवाची आहे, हे सगळं देणं त्या देवाचं आहे. त्या देवाकडे आपण काय मागावं. विश्वाचा निर्माता जो आहे, विश्वाचा मालक जो आहे, हे विश्वच ज्याच्यापासून उत्पन्न झालेले, निर्माण झालेलं आहे, त्या देवाकडे जर आपल्याला मागायचं आहे तर आपण मागावं काय. राजा प्रसन्न झालेला आहे, राजाची कृपा झालेली आहे, राजाला वाटलं याला काहीतरी आपण द्यावं, मग आपण राजाकडे काय मागावं. ज्याच्याकडे आपण मागतोय त्याचा अधिकार काय आहे हे प्रथम आपण शोधलं पाहिजे. हे विश्वाचा निर्माता जो आहे, ह्या चराचरामध्ये जे काही सगळं काही जे जे काही दिसतंय त्याच्यावर सत्ता ज्या भगवंताची आहे, त्या भगवंताचे आपण दास आहोत, त्या भगवंताचे आपण भक्त आहोत, त्या पांडुरंग परमात्म्याचे आपण भक्त आहोत, त्या श्रीरामाचे आपण दास आहोत, त्या रामाचे आपण दास आहोत. मग आपण काय मागितलं पाहिजे. ज्या वेळेला तो राजा शिकारीला त्या जंगलामध्ये गेला आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी फिरता 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 अशा ठिकाणी गेला की पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी नव्हती आणि त्याला तहान लागली. समोरच ज्या वेळेला त्याने बघितलं एक लहानसं घर होतं आणि त्या लहानशा घरामध्ये एक गरीब माणूस राहत होता. त्या माणसाकडे त्याने विनंती केली. ज्या वेळेला त्या राजाला बघितलं त्यावेळेला त्या माणसाला खूप आनंद झाला. आपल्याकडे राजा आला, आपल्या घराजवळ आला, एवढंच त्याच्यासाठी भरपूर काही होतं. आणि मग पाण्याची मागणी केल्यानंतर ज्या वेळेला त्याला पाणी दिलं राजाला, त्यावेळेला कुठेतरी वाटलं त्या राजाला की ह्या माणसाला आपण काहीतरी द्यायला पाहिजे. त्याला विचारलं, म्हणे बाबा रे, काय हवं आहे तुला सांग. आता राजा जर आलेला आहे तर त्याच्याकडे आपण काय मागावं, काय मागितलं पाहिजे. जे तिथून आपल्याला प्राप्त होणार आहे आणि जे आपल्या हिताचं असणार आहे अशा प्रकारचं त्या ठिकाणी मागणी केली पाहिजे. अनेक वेळा ती गोष्ट आपण ऐकलेली आहे, अनेक वेळा तो दृष्टांत आपण ऐकतोय. अर्थातच जर पाहायला गेलं तर समोरचा अधिकारी कोण आहे, समोरच्याचा काय अधिकार आहे आणि त्या अधिकाराप्रमाणे आपण त्या ठिकाणी मागणी केली पाहिजे. काही वेळेला काय होतंय, दैव देत आणि कर्म नेतय. म्हणजेच प्रारब्धाप्रमाणे खूप काही दिलेलं असतंय. काही ठिकाणी आपण पाहतोय देवाच्या कृपेने खूप काही मिळालेलं असतंय, देवाच्या कृपेने खूप काही प्राप्त झालेलं असतंय, पण कर्म नेत असतात. कर्म नेते म्हणजे काय, जे काही देवाच्या कृपेने ऐश्वर्य प्राप्त झालेलं आहे, मग ती देह संपत्ती असेल, शरीर संपत्ती असेल किंवा
अजून संसार प्रपंचातली ती संपत्ती असेल, पण ज्याने दिलेलं आहे, ज्या कारणास्तव दिलेली आहे, ज्याच्या गुणे आपण त्या संपत्तीचा उपभोग घेतोय, त्याचं स्मरण जर नसेल तर मग नको ती कर्म घडतात. आणि नको ती कर्म घडल्यामुळे परिस्थिती अशी होते की ती आपल्या डोळ्यासमोरच त्या संपत्तीचा लय झालेला आपल्याला दिसत असतो. ती संपत्ती त्या ठिकाणी नाश पावलेली दिसत असते किंवा संपत आलेला अनुभव प्राप्त होतो. म्हणून मग प्रत्येक वेळेला कर्म महत्वाचे असतात. ज्या पद्धतीने समर्थांनी मांडलेला आहे, आता श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तात्काळ, त्याच पद्धतीने एकदा काय माणसाला श्रवण झालं की तात्काळ क्रियेमध्ये बदल होतो. काय क्रियेमध्ये बदल होतो? एकेकाली कुठेतरी नाक्यावर पडणारा माणूस देवाच्या पुढ्यात बसून ग्रंथ वाचन करत असतो. एकेकाळी कुठेतरी आपल्या संसार प्रपंचाचा विचार न करता एखाद्या अड्ड्यावर तासन तास पीत बसलेला माणूस, रस्त्याच्या कडेला पडलेला माणूस, ज्याला गावातील शेजारतील आपल्या घरातील 4 लोक घ्यायला जायला लागायची, उचलून आणावं लागायचं, आज तोच माणूस आपल्या घरामध्ये उत्तम प्रकारे ग्रंथ वाचन करत असतो. म्हणजे ज्या हातामध्ये नको ती कर्म, ज्या हातामध्ये नको ते व्यसन असायचं, त्याच हातामध्ये स्मरणिका देऊन आणि उत्तम प्रकारचं नामस्मरण त्याच्याकडून संत करून घेत असतात. ही सगळ्यात मोठी प्राप्ती आहे. ही सर्वात मोठी प्राप्ती आहे. आपण अंतःकरणामध्ये आपल्याला स्वतःला विचारलं पाहिजे की ती ग्रंथ वाचनाची आवड मला होती का? त्या नामस्मरणाची आवड मला होती का? एकेकाळी मी कोण होतो? एकेकाळी मला कसली आवड होती? आणि मग त्या प्रकारची कुठल्याही प्रकारची आवड नसताना मला जर परमार्थाची आवड लागलेली आहे, भक्तीची आवड लागलेली आहे, देवाच्या नामस्मरणाची आवड लागलेली आहे, माझ्या इंद्रियांना ती आवड लागलेली आहे, माझी इंद्रिय ती जाणीव करून देत आहेत की आता नामस्मरण केलं पाहिजे, आता देवाचं स्तवन केलं पाहिजे, ती इंद्रिय मला स्मरण करून देत असतात की आता उपासना करायची, आता देवपूजा करायची आहे. मी त्या इंद्रियांना ही आवड लावणारा कोण आहे? ही आवड निर्माण झाली कशी? क्रियेमध्ये तात्काळ बदल होतो. क्रिया पालटे तात्काळ. आणि क्रियेमध्ये बदल झाला तर त्याची प्राप्ती आपल्याला अनुभूती येते, प्रचिती येते. अन्यथा दैव देते आणि कर्म नेते अशी परिस्थिती अनुभवायला मिळते. एक छान दृष्टांत संतांनी दिला. एक श्रीमंत माणूस ज्या वेळेला जंगलामध्ये शिकारीसाठी गेला होता आणि त्या ठिकाणी खूप ऊन पडलेलं होतं, त्या उन्हामध्ये फिरता 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 तो आपला रस्ता चुकला आणि रस्ता चुकल्यानंतर एक वेगळ्या जंगलामध्ये गेला, एक अनोळखी रानामध्ये, एक अनोळखी जंगलामध्ये तो गेला. आणि अशा वेळेला भुकेने व्याकुळ झाला होता. माणूस श्रीमंत होता पण आता रस्ताच चुकलेला होता, अनोळखी जंगलात गेला होता, तिथले रस्ते ओळखीचे नव्हते, कुठे शेजारी अशी काही वस्ती कुठे दिसत नव्हती. अशा ठिकाणी गेल्यानंतर तो त्याच पद्धतीने फिरता 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 एक ठिकाणी त्याला एक माणूस भेटला आणि त्या माणसाला त्याने सांगितलं, बाबा रे, मी अमक्या अमक्या ठिकाणचं आहे, असा असा आहे, खूप श्रीमंत माणूस आहे, मी शिकार करता करता रस्ता चुकलो, रस्ता भुललो आणि मी ह्या अनोळखी जंगलामध्ये येऊन या ठिकाणी फिरतोय, मला रस्ता भेटत नाही, मला खूप भूक लागलेली आहे, वरून उन्हाचा तडाखा आहे, तहानही लागलेली आहे. त्यावेळेला त्या माणसाने सांगितलं, म्हणे महाराज चला माझ्या बरोबर. आणि त्याने त्या माणसाने त्या श्रीमंत माणसाला बरोबर नेऊन त्याच्या घरी
अगदी त्याला पाणी दिलं प्यायला, जे काही अन्न तयार होतं ते अन्न खायला दिलं, आणि बाहेरच्या ओट्यावर ते गप्पा मारत बसले. जेवण वगैरे झाल्यानंतर तृप्त झाला तो माणूस, तो श्रीमंत माणूस. आनंद वाटला त्याला. त्या माणसाला विचारलं, तुझा काय धंदा काय आहे म्हणे, काय करतोय तू? तेव्हा त्याने सांगितलं की समोर ज्या काही बकऱ्या वगैरे आहेत त्या शेळी पाळन मी करतोय आणि त्याच्यावरच माझा उदरनिर्वाह चालतो. त्या शेळ्यांना आणलेला पाळा जो बाजूला होता, अशी मोठमोठी पानं होती ती, त्यातलाच एक पान त्याने घेतलं त्या श्रीमंत माणसाने आणि त्या पानावर असं कोरलं. त्याच्या भाषेमध्ये, त्याच्या अक्षरामध्ये काहीतरी त्याने कोरून असं लिहिलं त्या पानावर आणि त्या माणसाच्या हातात दिला ते पान आणि सांगितलं म्हणे, बाबा रे, हे पान घे. जेव्हा पण तू माझ्याकडे येशील, आमच्या गावाकडे येशील, माझ्या महालामध्ये जेव्हा पण तू येशील त्यावेळेला हे पान घेऊन ये, एक आठवण म्हणून, एक ओळख म्हणून. तू मागशील ते मी तुला देईन, तू जे मागशील ते मी तुला देईन. का तर आज मी अनोळखी जंगलामध्ये भडकत होतो, मी अनोळखी जंगलामध्ये भुललेलो होतो, मला रस्ता माहिती नव्हता, मला भूक लागलेली होती, तहान लागलेली होती. अशा वेळेला माझं काही झालं असतं, पण तुझ्यासारखा माणूस भेटल्यामुळे आज मला चांगल्या प्रकारे खायलाही मिळालं, अन्न मिळालं, पाणी मिळालं आणि त्या माणसाने त्याला रस्त्याची सगळी काही ओळख करून दिली. म्हणजे हे सगळं तुमच्यामुळे मला माहिती झाल्यामुळे, तुझ्यामुळे मला आज हे सगळं मिळाल्यामुळे, हे पान घेऊन फक्त तू माझ्याकडे, जेव्हा तू माझ्याकडे हे पान घेऊन येशील तेव्हा तुला जे पाहिजे ते मी तुला देईन, पाहिजे तेवढे धन तुला मी देईन, कारण माझ्याकडे भरपूर आहे म्हणे. माझ्या कित्येक पिढ्यांना संपणार नाही एवढी धन म्हणे माझ्याकडे आहे. आता त्याने ते पान घेतलं त्या माणसाने आणि बाजूच्या त्या कट्ट्यावर ठेवलं आणि तो त्या महाराजांना, त्या श्रीमंत माणसाला निरोप द्यायला गेला, त्यांना सांगायला गेला कुठल्या रस्त्यातून कसे जा, म्हणजे तुम्ही तुमच्या गावाकडे पोहोचाल, तुमच्या महालाकडे पोहोचाल. ज्या वेळेला तो त्याला सोडायला गेला, काही अंतरावर सोडल्यानंतर ज्या वेळेला परत आला आणि परत माघारी फिरल्यानंतर तो कल्पना करत आला, काही दिवसानंतर मी त्याच्याकडे जाणार, त्या श्रीमंत माणसाकडे तो पान घेऊन जाणार आणि मग मी अमुक मागणार, तमुक मागणार, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. त्याच्या मनात यायचं मी काय मागणार, मग हे मागितलं तर मला असं मिळेल, ते मागितलं तर मला तसं मिळेल आणि मग मी मोठा श्रीमंत होणार. ह्या सगळ्या तो कल्पना करत होता आणि कल्पना करता करता ज्या वेळेला तो त्या जागेपर्यंत आला, त्या वेळेला ज्या ठिकाणी त्याने ते पान ठेवलं होतं त्या ठिकाणाकडे बघितल्यानंतर, त्या जागेकडे बघितल्यानंतर तिथे पान नव्हतं, पण शेजारी बकरी उभी होती आणि त्या बकरीचं तोंड फक्त हालताना त्याला दिसलं. तेव्हा त्याला कळलं की ते पान बकरीने खाल्लं. दैव देते आणि कर्म नेते. कल्पनेचे एक बरे जे मुहूर्ताच मोहरे, म्हणून समर्थने या दासबोधामध्ये मांडलेलं आहे. करंटा पडून उताना करी नाना परी कल्पना, परी ते काहीच घडेना. अशाच प्रकारे कुठेतरी कशाच्या तरी फळाची अपेक्षा करायची, कुठेतरी कशाच्या तरी प्राप्तीची अपेक्षा करायची आणि मग देवाचं करायला लागायचं. संतांनी मांडलेला आहे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव आणि देवा मला पाव, देव आशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मग संत आहेत, देव आहे, विश्वाचा मालक आहे, विश्व निर्माता जो आहे, विश्वामध्ये चराचरामध्ये जे जे काही तुम्हाला दिसतंय त्याचा निर्माता तो भगवंत आहे, त्याचा निर्माता तो मालक आहे, त्याचा निर्माता तो देव आहे. त्या देवाकडे आपण काय मागावं बरं? मागितल्यानंतर जे मागावं ते आपल्या हिताचं असावं, जे मागावं ते परमार्थिक असावं.
जे मागावं ते भक्ती रूपात असावं, भक्तीचं असावं काहीतरी, की जेणेकरून आपल्या आयुष्याचा उद्धार होईल, आपल्या देहाचा उद्धार होईल. आणि ते प्राप्त करून येण्यासाठी त्या पद्धतीने कर्म पण पाहिजेत, नाहीतर दैव देते आणि कर्म नेते, असं व्हायला नको. म्हणून संतांनी मांडलेलं आहे. अर्थातच जर पाहायला गेलं, श्रवण घडलं की मनन करणं आपलं कर्तव्य आहे, विवरण करणं आपलं कर्तव्य आहे, ग्रंथ वाचन करणं आपलं कर्तव्य आहे, देवाचं नामस्मरण करणं आपलं कर्तव्य आहे. त्याच्यातून काय होतंय तर आत्मिक समाधान प्राप्त होतंय. त्याच्यातून काय होतोय तर आत्मबोध निर्माण होतोय. काही करावं काही नाही करावं ही दिशा कळली जाते. आणि मग ते सामर्थ्य प्राप्त होतंय. उत्तम कर्म आचरणासाठी जे बळ लागतंय ते बळ प्राप्त होतंय. उत्तम कर्म आचरण घडण्यासाठी चांगली कर्म, चांगले विचार, चांगली सद्वासना पिंडामध्ये निर्माण व्हावी यासाठी जे बळ लागतंय, जे सामर्थ्य लागतंय ते सामर्थ्य त्याच्यातून प्राप्त होत असतंय. ही सगळ्यात मोठी प्रचिती आहे. तुमच्या आमच्याकडून जे आज उत्तम कर्म घडली जातात, तुमच्या आमच्याकडून जे आज उत्तम कार्य घडलं जातंय, ही सगळ्यात मोठी प्रचिती आहे. म्हणून समर्थांनी मांडलेले आहे, आता श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तात्काळ. तात्काळ क्रियेमध्ये बदल होतोय. तुटे संशयाचे मुळे एकसरा. आज त्या एका संशयामुळे कित्येक लोकांचे संसार उद्ध्वस्त होताना दिसतात. एका संशयामुळे चांगली असलेली मैत्री तुटली जाते. एका संशयामुळे चांगले असलेले नातेसंबंध तुटले जातात. एका संशयामुळे, म्हणून संशयाने घात होतो. तुटे संशयाचा मूळ एकसरा. ते मुळासकट नष्ट करण्याचं कार्य संत ह्या श्रवणातून करत असतात. तो संशय मुळासकट नष्ट करण्याचं कार्य संत करत असतात. आणि त्या ठिकाणी उत्तम प्रकारे विश्वास निर्माण व्हावा यासाठी संत काय करतात, सामर्थ्य देत असतात. म्हणून मांडलेला आहे, विश्वासता निरूपणी मोक्ष लाभे तक्षणी. अर्थातच आता श्रवण केले याचे फळ क्रिया पालटे तात्काळ तुटे संशयाचे मूळ एक सरा. म्हणून आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत जर विश्वासाने परमार्थ करायचा आहे, विश्वासाने देवाचं नामस्मरण करायचं आहे, विश्वासाने अखंड ग्रंथ वाचन करायचं आहे, देवाचं स्तवन करायचं आहे, तर त्यासाठी काय केलं पाहिजे, श्रवण महत्वाचं आहे. म्हणून परत परत संत आपल्याला ओळख करून देत असतात की बाबा रे, श्रवण करणं म्हणजेच परमार्थ, श्रवण करणं म्हणजेच भक्ती. नवविधा भक्तीची पहिली पायरीच श्रवण आहे. म्हणून आता श्रवण केले याचे फळ. आणि मग आपण पिंडामध्ये विचारावं, मी श्रवण केलंय, माझ्या पिंडात आत्मिक समाधान प्राप्त झालंय का? माझ्या कर्माचरणामध्ये काही बदल दिसतोय का? माझ्या विचारामध्ये काही बदल घडतोय का? जर घडत असेल तर नक्कीच ते श्रवण आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचलेलं आहे. त्याची प्रचिती आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आवडीने भाव्या हरिनाम घेसी, मग तुझी चिंता त्याशी सर्व आहे. त्या आवडीने जर आपण श्रवण केलं, आवड जर निर्माण झाली श्रवणाच्या अंतःकरणापासून, तर परिवर्तन हे 100% घडणार आहे. कर्म आचरणामध्ये बदल हा 100% होणार आहे. आणि तेवढ्याच सामर्थ्याने समर्थाने मांडलेलं आहे, आता श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तात्काळ तुटे संशयाचे मूळ एक सरा. अर्थातच पुढच्या ओळीवर सुद्धा आपल्याला विवरण घ्यायचं आहे. पुढच्या भागामध्ये तत्पूर्वी ही झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करून या भागाला या सेवेला या ठिकाणी आपण पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.